ग्रेट मॉर्निंग सर. अमेझिंग सॉंगच्या माध्यमातून तुम्ही एनर्जी दिली आणि नक्कीच आज वेगळं काहीतरी करावं. दोघांना तर एक्सरसाइज करायचाच होता, परंतु सरांना सेंट्रल आणि मला घरी. तर आज बघूया म्हटलं दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणी राहून आपण एक्सरसाइज करूया आणि नक्कीच सरांनी तिकडनं आणि मी इकडनं. नक्कीच सर म्हटले फिट कपल, तसं आपण प्रत्येकाने फिट कपल झालं पाहिजे. तर नक्कीच मी नवीन सदस्यांना ओळख करून देईल. मी ज्योती लतीफ सर्जिने, इंद्रायणनगर भोसरी ह्या पुणे या ठिकाणावरून आहे आणि नक्कीच वाढलेल्या वजनामुळेच इतरत्र फिरून सगळीकडे अपयश आल्यानंतर ही महाराष्ट्रातील नंबर 1 देवा वेलनेस फॅमिली भेटली आणि तिच्यावर सुद्धा विश्वास ठेवणं सुरुवातीला मला अशक्य झालं, कारण की बरेच गोष्टी आपण जेव्हा यूज करतो किंवा त्या फॉलो करतो ना आणि तिथं आपल्याला अपयश आलेलं असतं आणि म्हणून कदाचित इथे सुद्धा नक्कीच मला विश्वास नव्हता. फक्त आणि फक्त प्रयत्न करून बघूया, ट्राय करून बघूया ह्या हेतूने आले आणि नक्कीच खरंच ही महाराष्ट्रातील नंबर 1 देवा वेलनेस फॅमिली ही एक जादू आहे आणि खरोखर जादू झाल्यासारखं माझ्या शरीरावर सुद्धा जादू झाली आणि 83 किलो वजन होतं आणि 83 किलो वजन घेऊन नक्कीच खूप हेल्थ चॅलेंजेस छोटे मोठे यायला लागले होते. अक्षरशः महिलांनी घोरणं हा खूप अतिशय लाजीरवाना केविलवाना प्रकार आहे, परंतु त्यासाठी मी डॉक्टरांना सुद्धा विचारलं होतं. डॉक्टरांनी मला सांगितलं की ह्याच्यावर काही पर्याय नाहीये, तुम्हाला काही त्रास होत नाही, बाजू त्याला किती झाला तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि घोरण्यासारखा त्रास, केस गळती, फिटनेस कमी, एनर्जी लेवल कमी, बऱ्याच गोष्टींमध्ये काम करायला कुणीतरी आयतं माझ्या हातात ग्लास भरून द्यावं इथपर्यंत स्टॅमिना कमी झाला होता आणि नक्कीच कोरोनासारख्या आजाराने मला त्रस्त केलं होतं, कारण की इम्युनिटी पॉवर कमी होती. तब्येत जास्त होती, हेल्दी होते, परंतु इम्युनिटी पॉवर कमी होती. ज्या लोकांना वाटतं ना की दिसायला चांगलं पाहिजे, फिट अँड फाईन, तर हे चुकीचं आहे, कारण की मी तशी होते. ज्या गाववाल्या महिला असतात ना त्या टाईप माझा लुक होता आणि दिसणंही तसंच होतं. तर त्याच्यामुळे माझी इम्युनिटी पॉवर कमी होती. घरामध्ये अक्षरशः कोरोना पेशंट स्कोर लेवल 12 झालेली. मी घरामध्ये 10 ते 12 दिवस कंटिन्यू माझ्या फॅमिलीमध्ये एकत्र राहत होते, एकत्र खात पित होते. आम्हाला माहित नव्हतं की कोरोना इतक्या लेवल पर्यंत गेलेला आहे. फक्त थोडा आजार करून मला ते पुढे पुढे गेलं. परंतु ज्या दिवशी मला बेडवरनं उठून वॉशरूम पर्यंत जायला काहीतरी वेगळ्या फिलिंग्स येत होत्या. माझ्या हृदय अक्षरशः गळून गेल्यासारखं होत होतं, कारण की कोरोना हा डायरेक्ट फुफ्फुसावर अटॅक करत होता आणि मला काहीतरी वेगळं होत होतं. मला एक पाऊल चालणं सुद्धा अवघड झालं होतं आणि त्यावेळेस आम्ही जो काही डॉक्टरांना कन्सल्टिंग केलं, डॉक्टरांनी आम्हाला जो काही एक्सरे काढायला सांगितला, त्यात माझी स्कोर 12 आला, 12+ आणि त्याच दिवशी मला हॉस्पिटलायझेशन करावं लागलं. आयसीयू मध्ये गेले, त्यावेळेस एक पेशंट होता आणि त्याच आयसीयू मध्ये जवळजवळ 2-3 पेशंट एक्सपायर झाले होते आणि मी एकटीच होते त्या आयसीयू मध्ये. गेली 6 दिवस मी एकटीने काढले. रात्रंदिवस डोळा लागत नव्हता, भीती वाटत होती आणि खरोखर त्यावेळेस सर आणि मी वेगवेगळा बिझनेस करायचो आणि कुणीच कोणाला विचारत नसायचं कोणाचे किती पैसे आहेत. असे माझे पैसे जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये घरात पडून होते. डॉक्टरांना म्हटलं की कितीही पैसे माझं जेवढं बिल होईल ना तेवढं माझ्या एखाद्या व्यक्तीचं घ्या घरातल्या आणि त्यांना इथं माझ्या कॉटवर बाजूला ठेवा, कारण की मला फार भीती वाटत होती. परंतु डॉक्टरांनी फक्त सलाईन लावेपर्यंत हो म्हटलं आणि सलाईन लावून दरवाजा लावून घेतला. तर माझ्या घरच्यांना पिशव्या भरून नेलं होतं, घरी पाठवून दिलं. अक्षरशः त्या पहिल्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत आता दुश्मन सुद्धा माझ्या बाबतीत ह्या गोष्टी विचार करणार नाही अशा गोष्टी मनामध्ये येऊन गेल्या आणि 2 लहान मुलं, ह्या 2 सगळ्या गोष्टींनी मला प्रवृत्त केलं की शरीरावर काम होणं तितकंच गरजेचं आहे. पैसा कमवता शरीर कधी गमावलं कळलंच नाही आणि शरीर असेल तरच सगळं आहे हे त्या दिवशी जाणलं. जर शरीराने साथ सोडली तर तुमच्या लाखो रुपयाची प्रॉपर्टी तुमच्या उपयोगी येत नाही. डॉक्टरांपुढे पैसा ओतला तरी डॉक्टर आपला ऐकत नाही आणि शरीराने साथ सोडली तर डॉक्टरांचे औषध सुद्धा काम करत नाही. त्या सगळ्या गोष्टींचा त्या 6 दिवसामध्ये एवढा अभ्यास झाला ना, घरी येताना सरांनी ना भरपूर ड्रायफ्रुट्स घेतले, कारण की एक सामान्य वर्गीय माणूस आहे ना, त्याला हेल्थ विषयी माहित नसेल ना, त्याला हेल्थ कशी मिळवायची तर ड्रायफ्रुट्स खा, फ्रुट्स खा, एवढ्यावरच तो मर्यादित असतो. म्हणून येताना इतके ड्रायफ्रुट्स आणले तर एवढा डब्बा फुल झाला. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवरचे ड्रायफ्रुट्स आणले आणि मला ते कंटिन्यू चालू केले, फ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्स. त्याच्यामुळे माझं अजून वजन वाढलं
कारण की इम्युनिटी पॉवर वाढवायची ह्या उद्देशानं अजून माझी तब्येत वाढत गेली. त्याच्यामुळे अजून मला त्रास होत गेले आणि तब्येत कमी करायची म्हणून खूप सारे प्रयोग पुन्हा एकदा चालू झाले, परंतु काही साध्य होत नव्हतं. परंतु ही वेलनेस फॅमिली आणि माझे ग्रेट वेलनेस कोच नीलम मॅम ह्यांना मी बघत होते. एक्सरसाइज मी कधी केला नव्हता, म्हणून एक्सरसाइज मी करू शकत नाही हा मला वाटायचं. मला कधीच वाटलं नाही मी एक्सरसाइज करू शकते. तुम्ही तर आज नवीन असाल, तुम्हाला वाटते की मी एक्सरसाइज नाही करू शकत, टेन्शन घेऊ नका, मी त्यातलीच असते. मला वाटायचं, मी त्यांना म्हणायची की मला काय औषध असेल तर द्या, माझं वजन फक्त कमी झालं की मला वाटायचं माझी इम्युनिटी पॉवर वाढेल. परंतु खरोखर असं नसतं. हे जेव्हा ह्या वेलनेस फॅमिली प्रॉपर आपण येतो ना तेव्हा कळतं तुमचं वजन कमी असणं तुमचा फिटनेस नाही. तुमच्या बॉडीतून आतून फिटनेस असणं, फिटनेस सहित वजन कमी करत होणं, त्याच्यासाठी योग्य अन्न आहार विहार असणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि नक्कीच मी तो करायला सुरुवात केली हळूहळू. कारण की त्यांनी सांगितलं वर्कआउट केल्याशिवाय, व्यायाम केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. हळूहळू चालू करा, तुम्हाला ते होईल. आणि खरोखर आजपर्यंत ज्या दिवसापासून चालू केलाय सकस आहार हा, त्याच्यामध्ये एक वाढच करत गेलो. 6 महिन्यानंतर जे ऑल न्यूट्रिशन खायला लागलं. 6 महिने आम्ही फॉर्म्युला 1, जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, ओमेगा 3, फ्रेश ऑल सुद्धा घेत नव्हतो. 6 महिने आम्ही ह्या रेग्युलर बेस वर आम्ही दोघांनीही आमचं वर्कआउट आणि आमचा हा सेशन कम्प्लीट केला. फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 3 घेतल्यानंतर मला वाटलं की संपला, आता आपली जर्नी संपली. परंतु त्यानंतर मला ह्या न्यूट्रिशनची व्हॅल्यू कळायला लागली, कारण की तोपर्यंत माझा डिस्काउंट लेवल, जो काही माझा खाण्याचा डिस्काउंट लेवल वाढत होता आणि माझ्या वेलनेस कोचनी मला तो अधिक डिस्काउंट लेवल मध्ये कसा खायचा हे सांगितलं. आणि नक्कीच मला कॉलवर विचारलं गेलं आमचे ग्रेट गुरु भांडाव सर की कोणाकोणाला हा फ्रीमध्ये सकस आहार खायचा आहे. तर मी सुद्धा नकळत हँडराईज केला, कारण की मला वाटलं ते देणार आहे. बघा आपली बुद्धी किती बालिश असते. मी हँडराईज केला, मला वाटलं ते देणार आहेत, त्यात आपलाही हँडराईज असावा. आणि हँडराईज केला आणि परमेश्वर तसाच तू म्हणतो त्याप्रमाणे नक्कीच आज हा सगळ्याचा सगळा ऑल सकस संतुलित आहार आमचं अख्खं कुटुंब फ्रीमध्ये खाते. असं कोणाकोणाला फ्रीमध्ये खायचं असेल ना, त्यांनी पहिले स्वतः खा, स्वतःचा नक्कीच आरोग्य मिळवा. आणि याचं महत्व कळालं ना, हे फ्रीमध्ये खाण्यासाठी प्रयत्न करा, तसंच आम्ही केला. आणि आज इम्युनिटी पॉवरच नाही तर वाढली, तर सगळ्या गोष्टी घोरणं बंद झालं, केस गळती बंद झाली. सगळ्या बघा, केस गळायला लागले होते म्हणून मी केस कापले होते, कारण की माझे केस कमरेच्या खाली होते. खूप माझे पूर्वीचे फोटो बघितले तर खूप मोठे केस आहेत, परंतु केसच्या आजाराने गळाले ना तर अक्षरशः बारीक झाले होते. परंतु हे केस सुद्धा कापून आता पुन्हा एका वाढीला लागलेत आणि घट्ट सुद्धा झालेले आहेत. कारण की आपण ऑल न्यूट्रिशन जेव्हा पोटात घालतो तर प्रत्येक गोष्टीवर प्रक्रिया व्हायला सुरुवात होते. मान इतकी काळी झाली होती ना तर ब्लीच फेशियलने सुद्धा निघणार नाही, ह्या प्रकारे अशी झाली होती. परंतु ऑटोमॅटिक मी हे न्यूट्रिशन खायला लागले, एक्सरसाइज करायला मला कुठल्याच पार्लरची गरज पडली नाही. ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. क्लिअर झाला, अगदी माझ्या बॉडीवर कुठल्याही प्रकारचा डलनेस, काळा डाग असं काहीच राहिलं नाही. ऑटोमॅटिक ते क्लिअर होत गेलं. ह्या सगळ्याचं कारण म्हणजे फक्त आपला 45 मिनिटं एक्सरसाइज, आणि एक्सरसाइज नंतर हे न्यूट्रिशन युक्त ऑल न्यूट्रिशन आहार आपल्या पोटात गेला पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात की आम्ही हा एक्सरसाइज करू पण न्यूट्रिशन नको आम्हाला, कारण की आम्हाला घरून काहीतरी सांगा. अगदी बरोबर आहे, जोपर्यंत माहित नसतं ना तोपर्यंत प्रत्येकाकडून हे घडू शकतं, कारण की त्याचं आपण कुठेच नॉलेज घेतलेलं नसतं. आपली जी पिढी आहे ना त्यांना आरोग्याचं महत्व जास्त कळालेलं नाही. फक्त चांगलं काय खायला पाहिजे हे कळाले, मग चांगलं काय, भाज्या खाल्ल्या पाहिजे, घरचं अन्न खाल्लं पाहिजे, फ्रुट्स खाल्ले पाहिजे, हा अगदी करेक्ट, 100% करेक्ट आहे. परंतु या भाज्यांमध्ये, फळांमध्ये किती न्यूट्रिशन व्हॅल्यू शिल्लक राहिली याचा अभ्यास होणं सुद्धा तितकं गरजेचं आहे. आणि आज भाज्यांमध्ये, फळांमध्ये, कडधान्यामध्ये पेस्टिसाइड आणि केमिकलचा वापर झाल्यामुळे, आणि जे या पिकांना 3 महिने लागणार आहेत अशा पिकांना 1.25 महिन्यात काढलं जाते, पिकवलं जाते, त्याच्यावरती प्रक्रिया केलेली आहे. म्हणून ते अन्न फक्त अन्न राहिले, न्यूट्रिशन युक्त अन्न संपलेलं आहे. म्हणून आपल्याला त्याच्यातून ते न्यूट्रिशन भेटत नाही, म्हणून आपल्याला हे एक्स्ट्रा न्यूट्रिशन घ्यावं लागतं. पूर्वी बघा, प्रेग्नेन्सी राहिली की नॅचरल पद्धतीने तिला घरच्या आहारावरती ते बाळ आतमध्ये पोटामध्ये पोचायचं सुद्धा, आणि बाहेर आल्या आईच्या दुधावर ते 2 वर्ष मोठं व्हायचं. त्याला अजिबात कुठल्या गोष्टींची गरज लागत नव्हती. परंतु आता प्रेग्नेन्सी कंझ्युम व्हायच्या आधीपासून आईच्या शरीरातल्या कमतरता डॉक्टर ओळखतात. बघा, ज्यांना ह्या काळामध्ये प्रेग्नेन्सी कंझ्युम झाल्या किंवा होऊन गेल्या किंवा करायच्यात, अशा सदस्यांना माहित असेल की डॉक्टर त्यांना खूप साऱ्या टॅबलेट न्यूट्रिशन देतात. त्या काय औषध नसतं, त्या तुम्हाला न्यूट्रिशन कम्प्लीट करण्याच्या टॅबलेट असतात. मल्टीव्हिटॅमिन असतं, ओमेगा असतं, कॅल्शियम असतं, कारण की ती डेफिशियन्सी तुमच्या शरीरामध्ये तयार झालेली असते. ती जर एकदा कव्हर झाली तरच तुमचा बेबी हा चांगला आतमध्ये कंझ्युम होतो, तो चांगला त्याचं पालन पोषण होतं. अगदी फॉलिक ऍसिड सारख्या गोळ्या सुद्धा चालू होतात. फॉलिक ऍसिड कशामध्ये आहे? मेथीमध्ये आहे.
तुम्ही अभ्यास करा, त्याच्यामध्ये शिल्लक नाही म्हणून डॉक्टर देत आहेत, हे टॅबलेट न्यूट्रिशनद्वारे देत आहेत. आणि नंतर बाळ जन्माला आलं की पूर्वी आईच्या दुधावरच ते 2 वर्ष जगायचं, परंतु आता जन्माला यायच्या आधीच आईला पोटात दुखायला लागले की लगेच त्याची लिस्ट तयार असते आणि बाळाच्या उशाला लगेच तो पावडरचा डबा येतो. का बरं? बाळ पावडर, जन्माला आलेलं बाळ ज्यांनी श्वासही घेतला नाही असं बाळ पावडर खाऊ शकतोय. तर आपण जे न्यूट्रिशन पावडरला नाव ठेवतो हे प्युअर न्यूट्रिशन आहे. असंच त्या बाळाला न्यूट्रिशन दिलं जातं, कारण की आईच्या पोटामध्ये न्यूट्रिशनची कमतरता आहे, त्याच्यामुळे दूध येत नाही आणि त्या दुधामध्ये सुद्धा न्यूट्रिशन नाही. मग ते बाळ जगणार कशावर? त्याला फक्त आणि फक्त न्यूट्रिशनची गरज असते. जर बाळाला दिलं जाते, आईला दिलं जाते, तर आपण आपल्या शरीराची गरज ओळखायची आणि 100% या न्यूट्रिशनला महत्व द्यायचे. कारण की आज जर तो दिवस मी संपले असते त्या काळामध्ये तर कदाचित आज तुमच्या पुढे नसते. परंतु थँक्यू परमेश्वराला, ह्या गणपती बाप्पाला, की त्याला मला ह्या जगामध्ये ठेवायचं होतं, माझ्या मुलांसाठी मला जगवायचं होतं आणि ह्या चांगल्या न्यूट्रिशन बरोबर मला पुन्हा एकदा नव्याने संधी द्यायची होती. म्हणून जर तुम्ही हेल्थ इश्यूज आले असतील, ओबेसिटी वाढली असेल तर आणि वेलनेस कोच तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर 100% त्याला फॉलो करा, त्याला एक्सेप्ट करा, कारण की ही संधी परमेश्वराने तुमच्याकडे पाठवलेली आहे. आज जरी तुम्हाला वाटत असेल नाही लोकांना भेटले म्हणून इतकं बोलतात, खरोखर बेंबीच्या जेठापासून तळमळीने ही विनंती आहे की परमेश्वराने ही संधी तुमच्या बरोबर पाठवलेली आहे, तुमच्याकडे पाठवली. वेलनेस कोचच्या माध्यमातून, एखाद्याच्या इन्व्हिटेशनच्या माध्यमातून ती संधी सोडू नका, कारण की प्रत्येक आजूबाजूला तुम्हाला चांगला वेलनेस कोच भेटेलच असं नाही, परंतु आपली जी महाराष्ट्रातील नंबर 1 देवा वेलनेस फॅमिली देवासारखी आहे आणि ती योग्य अशा आपल्या नक्कीच आहारावर, विहारावर, आपल्या योग्य लाईफस्टाईलवर काम करते आणि 1 दिवस 2 दिवस नव्हे तर लाईफ टाईम करण्याचं त्यांनी कमिटमेंट केलेलं आहे. तर थँक्यू सो मच. नक्कीच सर्जिने सरांनी सुद्धा तेवढा एनर्जेटिक एक्सरसाइज केलाय, तर त्यांना सुद्धा बोलण्याची संधी द्या. 5 मिनिटं कॉलला पुढच्या लेट होईल, परंतु तिथून पुढे नक्कीच आपण ती कंटिन्यू करूया. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.